ओबीसी प्रवर्गामध्ये राजपूत समाज घुसलेला असल्याचं वक्तव्य काही दिवसांपूर्वी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलं होतं। त्यांच्या या वक्तव्याच्या विरोधामध्ये आज जालना येथील राजपूत समाजाने हाके यांना न्यायालयामधून कायदेशीर नोटीस बजावली आहे। आम्ही हाके यांच्या विरुद्ध न्यायालयामध्ये लढा लढणार असल्याचं महाराणा ब्रिगेडचे अध्यक्ष धनसिंग सूर्यवंशी यांनी म्हटलं आहे। ओबीसी प्रवर्गामध्ये राजपूत समाज घुसलेला आहे असं म्हणत लक्ष्मण हाके दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यामुळे आज राजपूत समाजाच्या वतीने हाके यांना कायदेशीर नोटीस बजावली असल्याची प्रतिक्रिया ॲडव्होकेट शैलेश देशमुख यांनी दिली आहे। माझे पक्षकार महाराणा ब्रिगेडचे अध्यक्ष धनसिंग भैया सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीवरून आम्ही लक्ष्मण हाके यांना नोटीस पाठवलेली आहे। यामध्ये लक्ष्मण हाके जो आहे तो म्हणतोय की ओबीसी मध्ये राजपूत समाज हा घुसलेला आहे। कुठलाही अभ्यास नसताना, कुठलीही माहिती नसताना त्यांनी हे अपशब्द वापरलेले आहे। दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणे, दंगल घडवण्याचा प्रयत्न करणे या प्रकारचा उद्देश आम्हाला या ठिकाणी दिसून येतोय। त्यामुळे आम्ही राजपूत समाजाच्या वतीने या ठिकाणी त्यांना कायदेशीर नोटीस त्यांना पाठवलेली आहे। यानंतर आम्ही न्यायालयामध्ये त्यांच्या विरोधामध्ये लढा लढणार आहोत।